नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. आजच्या या 15व्या एपिसोडचा विषय, या एपिसोडचा आणि यानंतर येणाऱ्या 3 एपिसोडचा म्हणजे एकूण 4 एपिसोडचा विषय असणार आहे भारताच्या 2 महान नेत्यांमध्ये झालेला संघर्ष, समझोता आणि पुन्हा झालेला बेबनाव. ते 2 नेते, सर्वोच्च नेते म्हणजे एकीकडे महात्मा गांधी आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु विषयाला हात घालण्यापूर्वी याची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती आपण समजावून घेऊया. महात्मा गांधींनी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला नाही. त्याचं कारण ते तुरुंगात होते. महात्मा गांधी तुरुंगात का होते? तर त्यावेळी त्यांनी जे नागरी असहकारितेचं आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाने त्यामुळे पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर श्रीनिवासन या दोघांची निवड करण्यात आली. डिप्रेस्ड क्लासेसचे, पददलित समाजाचे, अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून या दोघांची निवड करण्यात आली आणि या दोघांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये सहभाग घेतला. डॉक्टर आंबेडकरांना पूर्ण कल्पना होती की त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि म्हणूनच त्यांनी सर्व पूर्ण अधिवेशनामध्ये आणि पहिल्या गोलमेज परिषदेच्या अनेक कमिट्यांमध्ये, अनेक समित्यांमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली. पहिल्या गोलमेज परिषदेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक चाहते लाभले. त्यांच्या विवेचनातली स्पष्टता आणि त्यांची बेधडक शैली यामुळे सारेच प्रभावित झाले आणि अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी त्यांची नोंद घेतली आणि त्यांची प्रशंसा केली. पहिल्या गोलमेज परिषदेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जी समोर आली ती म्हणजे एक निष्ठावान राष्ट्रवादी, एक कडवे राष्ट्रवादी अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता, त्यांचं आग्रही प्रतिपादन असं होतं की जर भारतामध्ये समतेवर आधारित आणि जातीभेद विरहित समाज व्यवस्था जर तयार करायची असेल तर त्यासाठी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यांची राष्ट्रीयत्वाची जी कल्पना होती ती कल्पना म्हणजे सर्वसमावेशक लोकशाहीची कल्पना होती. त्यात केवळ सत्तेचं हस्तांतर अभिप्रेत नव्हतं, म्हणजे ब्रिटिशांकडे असलेल्या सत्तेचं भारतीय लोकांकडे हस्तांतर एवढीच मर्यादित संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नव्हती. त्यांची राष्ट्रीयत्वाची संकल्पना होती ती एक सर्वसमावेशक लोकशाही प्रणित समाजाची, देशाची निर्मिती ही त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भविष्याकडे जे पाहिलं ते लोकतांत्रिक, लोकशाही प्रणित प्रजासत्ताक या भावनेतूनच ते भविष्यकालीन भारताकडे पाहत होते.
ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयींवर आधारित आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारी लोकशाही प्रणित प्रजासत्ताक अशा प्रकारची प्रतिमा, अशा प्रकारची भावना त्यांची भारत देशाच्या भवितव्याबद्दल होती. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना मिळालेल्या संधीचा पूर्णपणे फायदा उठवला आणि भारतातल्या अस्पृश्य समाजाची जी दयनीय अवस्था होती, त्यांची जी दुःख होती, ती त्यांनी जगाच्या वेशीवर मांडण्यामध्ये ते यशस्वी ठरले. मधल्या काळात त्यावेळेचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये समझोता झाला 1931 साली, आणि ज्याला गांधी आयर्विन पॅक्ट असं म्हणण्यात येतं. तो समझोता त्यांचा झाला आणि त्या अन्वये गांधीजींची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आणि त्या बदल्यात गांधीजींनी आपलं नागरी असहकारिता आंदोलन मागे घेतलं आणि गोलमेज परिषदेवर असलेला जो बहिष्कार होता तो बहिष्कारसुद्धा मागे घेण्यात आला आणि गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेण्याचं मान्य केलं. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जी लक्षणीय कामगिरी केली होती त्याची बित्तम बातमी महात्मा गांधींपर्यंत पोचली होती. त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेची घोषणा झाल्याबरोबर काही दिवसातच महात्मा गांधींनी एक नेहमीचं छोटं पोस्टकार्डवरचं पत्र लिहून डॉक्टर आंबेडकरांना विनंती केली की मला तुमच्याशी प्रत्यक्षात भेट घ्यायची आहे, तर तुम्ही माझ्याकडे येणार आहात की मी तुमच्याकडे येऊ ते मला सांगा. महात्मा गांधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा 22 वर्षांनी मोठे होते, ज्येष्ठ होते. त्यामुळे अर्थातच बाबासाहेबांनी सांगितलं की गांधीजी मी तुमच्या भेटीला येणार आहे. ही ऐतिहासिक भेट झाली. ती मुंबईमध्ये 14 ऑगस्ट 1931 या दिवशी मुंबईतल्या मणी भवन या ठिकाणी ही ऐतिहासिक बैठक झाली आणि ती बैठक अशा वेळी झाली की त्या बैठकीनंतर लगेचच एका आठवड्याभरातच दोन्ही नेते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला रवाना होणार होते. त्याच्या एक आठवडा आधी ही ऐतिहासिक भेट झाली. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्ष झालेली थेट भेट, पहिली थेट भेट ही सर्वथा असफल ठरली. डॉक्टर आंबेडकर हे ठरलेल्या ठिकाणी म्हणजे मणी भवनमध्ये दुपारी 2 वाजता पोहोचले. त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी होते. गांधीजींची त्यावेळी एक बैठक चालू होती. काही परदेशी वार्ताहरांशी चर्चा चालू होती आणि ते विदेशी वार्ताहरांना चरखा कसा चालवायचा वगैरे याचं प्रात्यक्षिक देत होते. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे सहकारी त्यांनी त्या जिथे महात्मा गांधी बसले होते तिथे प्रवेश केला आणि त्यांना वंदन केलं आणि त्यांना तिथे बसण्यास सांगण्यात आलं. डॉक्टर आंबेडकरांकडे बराच काळ गांधीजींनी लक्षच दिलं नाही. ते आपले बोलतच राहिले या विदेशी वार्ताहरांशी आणि चरख्याचं प्रात्यक्षिक दाखवत, मनापासून दाखवत ते वेळ काढूपणा करत होते. आणि इकडे तरुण तडफदार आणि गरम डोक्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे गुस्सामध्ये होते. त्यांच्या सहनशीलतेची सीमा ताणली गेली होती आणि कुठल्याही क्षणी त्याचा विस्फोट होईल अशी परिस्थिती होती. तेवढ्यात गांधीजींनी डॉक्टर आंबेडकरांशी संवाद साधायला सुरुवात केली. ते म्हणाले, डॉक्टर काय म्हणणं आहे तुमचं, सांगा तरी मला. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की गांधीजी तुम्ही मला बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे किंवा मला प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. महात्मा गांधींनी डॉक्टर आंबेडकरांकडे
एक तीक्ष्ण दृष्टिक्षेप टाकला आणि ते म्हणाले की मला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या माझ्याविषयी काही तक्रारी आहेत, काँग्रेसविषयी काही तक्रारी आहेत. तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब की अस्पृश्यांचा जो प्रश्न आहे त्याचा विचार मी माझ्या लहानपणापासून करत आलेलो आहे. ज्यावेळी तुमचा जन्मसुद्धा झाला नव्हता त्यावेळेपासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल विचार करत आलेलो आहे. आणि मग गांधीजींनी स्पष्टीकरण दिलं की केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळेच काँग्रेस पक्षाने अस्पृश्यांच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि अस्पृश्यांचा उद्धार ही बाब काँग्रेसच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अंतर्भाव करण्याचं श्रेय हे त्यांच्याकडे म्हणजे महात्मा गांधींनी स्वतःकडे आहे असं ठासून त्यांना सांगितलं, डॉक्टर आंबेडकरांना सांगितलं. हे सगळं सांगितल्यानंतर महात्मा गांधी म्हणाले की मला आश्चर्य वाटतं, हे असं असताना तुमच्यासारखे लोक मला आणि काँग्रेसला विरोध करतात, हे फारच आश्चर्यकारक आहे. जर तुम्हाला तुमच्या समर्थनासाठी जर काही सांगायचं असेल तर अवश्य सांगा. महात्मा गांधींच्या त्या प्रश्नानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना तीव्र शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, महात्माजी, हे खरं आहे की माझा ज्यावेळी जन्मही झाला नव्हता त्यावेळेपासून तुम्ही अस्पृश्यांच्या प्रश्नाचा विचार करतात. हे अगदी बरोबरच आहे. मात्र मला असं वाटतं की सगळेच ज्येष्ठ आणि वयस्क लोक ज्यावेळी त्यांच्याकडे मुद्दा नसतो त्यावेळी ते आपल्या वयाचा आधार घेतात, असा माझा अनुभव आहे. डॉक्टर आंबेडकरांचं उत्तर ऐकून गांधीजी स्तंभित झाले. त्यापूर्वी ते अनेक अस्पृश्य नेत्यांना भेटले होते, परंतु कधीही त्यांची अस्पृश्य विचारवंताबद्दल बरोबर भेट झाली नव्हती. खरं म्हणजे तोपर्यंत कुठल्याही भारतीय नेत्याची अस्पृश्य विचारवंताबरोबर भेट कधी झालेली नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी त्यापुढे सांगितलं की अस्पृश्यांच्या प्रश्नाला औपचारिक मान्यता देण्याव्यतिरिक्त काँग्रेसने आणखी काहीही केलं नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की काँग्रेस पक्ष हा अस्पृश्यांच्या प्रश्नांबद्दल प्रामाणिक नाही. जर काँग्रेस पक्ष अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल प्रामाणिक असता तर त्या पक्षाने अनेक अटी घातल्या असत्या कोणत्याही व्यक्तीला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देण्यासाठी. पूर्व अटी ज्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ खादीचा वापर ही जशी पूर्व अट असते तशा प्रकारच्या अनेक अटी त्यांनी घातल्या असत्या, असं आग्रहपूर्वक प्रतिपादन त्यांनी केलं. आणि ते पुढे म्हणाले की हे जे 20 लाख रुपये काँग्रेस पक्षाने खर्च केले अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते सगळे पाण्यात गेलेले आहेत. कारण हे पैसे खर्च करण्याच्या ऐवजी ज्या व्यक्तीला काँग्रेस पक्षामध्ये सदस्यत्व हवं आहे त्या प्रत्येक व्यक्तीवरती असं बंधनकारक असलं पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये अस्पृश्य मुलगा किंवा मुलगी यांना घरामध्ये नोकरीला ठेवणे किंवा एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्यांचं पालनपोषण करणे किंवा किमान पक्षी आठवड्यातून एकदा तरी अस्पृश्य व्यक्तीबरोबर जेवण घेणे, सहभोजन करणे, अशा प्रकारच्या पूर्व शर्ती, पूर्व अटी जर घातल्या असत्या काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व मिळण्यासाठी तर त्यातून काहीही रक्कम खर्च केल्याशिवाय अस्पृश्यांचा उद्धार व्हायला मोठीच मदत झाली असते. डॉक्टर आंबेडकरांनी ज्या विनाखर्चिक उपाययोजना सुचवल्या होत्या अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी, त्या महात्मा गांधी यांना मान्य नव्हत्या.
त्याचं एक कारण कदाचित असं असावं की तशा प्रकारच्या अटी लादण्यात आल्या असत्या तर तथाकथित उच्च जातीचे जे काँग्रेस सदस्य आहेत त्यांना हे रुचलं नसतं. या भावनेतून महात्मा गांधींनी या पूर्व शर्ती या मंजूर केल्या नसाव्यात असं मानायला वाव आहे. डॉक्टर आंबेडकर पुढे जाऊन असं म्हणाले की आम्हा सगळ्या अस्पृश्य लोकांना स्वयंसहाय्यता आणि आत्मसन्मान हवा आहे आणि आमचा थोर नेते आणि महात्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही. मी तुम्हाला अगदी खरं सांगू का माझ्या मनातलं? ते म्हणाले की इतिहास आपल्याला सांगतो, इतिहासाची साक्ष आहे की तथाकथित महात्मा वावटळीसारखे येतात, त्यांच्या आल्यामुळे धुरळा उडतो, परंतु लोकांची पातळी मात्र उंचावत नाही. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले, अतिशय कडवटपणाने म्हणाले की काँग्रेसने माझा दुस्वास का केलेला आहे आणि आमच्या आंदोलनाला इतका विरोध का त्यांचा, आणि विशेष म्हणजे मला देशद्रोही का म्हणतात ते. त्यानंतर अतिशय त्वेषाने पण तळमळून डॉक्टर आंबेडकर महात्माजींना म्हणाले की गांधीजी, मला मातृभूमीच नाही हो. पुन्हा गांधीजी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, डॉक्टर, तुम्हाला मातृभूमी आहे आणि तुमच्या पहिल्या गोलमेज परिषदेमधल्या कामगिरीकडे पाहिलं असता तुम्ही फार उच्च दर्जाचे देशप्रेमी देशभक्त आहात, याच्याबद्दल माझ्या मनात तर काही संदेह नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपलं गाऱ्हाणं चालूच ठेवलं. ते म्हणाले की या भूमीला मी कशी माझी मातृभूमी म्हणू आणि या धर्माला मी का माझा धर्म म्हणू, जिथे आमच्या लोकांना कुत्र्या मांजरापेक्षाही हीन दीन असं जीवन जगावं लागतं, जिथे आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही, आणि अशा भूमीला आम्ही का आपली भूमी समजावं. ते पुढे म्हणाले की कुठलीही स्वाभिमानी अस्पृश्य व्यक्ती या मातृभूमीचा अभिमान बाळगणार नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य समाजातल्या सर्व लोकांना मूलभूत असे मानवी अधिकार मिळावेत, नागरी अधिकार मिळावेत. जे शतकानुशतक पददलित राहिले आहेत अशा लोकांना किमान अधिकार मिळावेत, यासाठी मी संघर्ष करतो आहे आणि कुठेही आपल्या देशाच्या भवितव्याला बाधा न आणता मी हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळं ऐकून गांधीजी यांची बेचैनी वाढतच गेली आणि मग आंबेडकर मूळ मुद्द्यावर आले, ज्यासाठी ती बैठक ठरवण्यात आली होती. त्यांनी विचारलं गांधीजींना की पहिली गोलमेज परिषद झाली, त्यांनी अस्पृश्य समाजाचे राजनीतिक अधिकार हे मान्य केलेले आहेत आणि अस्पृश्यांसाठी राजकीय रक्षा उपाय असावेत, म्हणजे सुरक्षेचे उपाय असावेत आणि त्यांच्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये असावं, असं पहिल्या गोलमेज परिषदेने अशी शिफारस केलेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे आमच्या हिताचं आहे, अस्पृश्य समाजाच्या हिताचं आहे. याबद्दल गांधीजी तुमचं काय मत आहे? तोपर्यंत गांधीजी त्यांना मिळालेल्या धक्क्यापासून सावरले होते. गांधीजींनी अत्यंत कडक शब्दामध्ये स्पष्टपणे डॉक्टर आंबेडकरांना बजावलं की मी अस्पृश्य समाजाला
हिंदू समाजापासून अलग करण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. ते आत्मघातकीपणाचं आहे अशी माझी ठाम धारणा आहे. गांधीजींनी स्पष्टोक्ती केली. डॉक्टर आंबेडकरांना मनस्वी संताप आला. ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, अगदी कोरड्या भाषेमध्ये त्यांना म्हणाले की तुमच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर तुमची बाजू काय आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही स्पष्टपणे सांगितलं, हे उत्तम केलं. मी आपली रजा घेतो. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधली पहिली थेट भेट अत्यंत निराशाजनक ठरली. कारण गांधीजी तोपर्यंत काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर सगळ्या देशाचे सर्वोच्च नेते झालेले होते. त्यांचं वय आणि त्यांचा अधिकार लक्षात घेता कोणाचंही धैर्य झालं नसतं त्यांच्याशी अशा प्रकारे संभाषण करण्याचं धैर्य झालं नसतं. परंतु ते धैर्य दाखवलं डॉक्टर आंबेडकरांनी. खरं म्हणजे गांधीजींशी इतक्या अनादरानं बोलणं म्हणजे त्यांचं काय म्हणता येईल, त्यांना कायमस्वरूपी वितुष्ट ओढावून घेण्यासारखं होतं. परंतु आंबेडकरांनी ते केलं. त्याचं कारण त्यांची जी कमिटमेंट होती, त्यांची जी सामाजिक बांधिलकी होती, दलितांच्या नागरी हक्कासाठी जी त्यांची बांधिलकी होती, त्यामुळे त्यांनी हे निडरपणे महात्माजींना ठणकावून सांगितलं. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बैठकीतून या दोघांच्या वादाची ठिणगी पडली होती आणि त्यानंतर या ठिणगीचं रूपांतर अनेक वादांच्या फैरी झडण्यामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये होणार होतं. या दोन महान नेत्यांमध्ये पुन्हा पुन्हा झालेल्या वादांमधून भारतामध्ये जो एक अद्वितीय संघर्ष चालू होता, म्हणजे एका बाजूला राजकीय स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक सामाजिक बंधमुक्तता, यामध्ये चाललेला अद्वितीय संघर्ष हा अधोरेखित झाला आणि त्यातूनच या सगळ्या वादांमधूनच एक सार्वभौम लोकशाही प्रणित प्रजासत्ताक म्हणून भारताची जी उभारणी झाली त्याची कहाणी आपल्या समोर येते. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. यानंतरच्या एपिसोडमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो थेट संघर्ष दुसऱ्या गोलमेज परिषदेत झाला त्याच्याबद्दल विवेचन करण्यात येणार आहे. आपण पुन्हा भेटूया लवकरच. परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती की जर ही पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.